अँटी अलर्जिक सिरम खूप चांगला प्रोडक्ट आहे हा. ज्या लोकांना, काही लोकांना एअरवेज किंवा सायनसेस, नॅसल पॅसेज, स्किन किंवा डायजेस्टिव्ह सिस्टममुळे भरपूर टाईपच्या अलर्जीज होतात. तर या ज्या अलर्जीज आहे या कुठल्याही वयात होऊ शकतात, सांगून येत नाही अलर्जी. कुणाला स्किन रॅशेस येतात, कुणाला कंटिन्युअस शिंका येतात आहे, कुणाला सारखं पाणी वाहतंय डोळ्यातनं, नाकातनं, कानातनं, सगळीकडून पाणी येत आहे. तर हे सायनसेस आहे. तर आपल्या एअरवेजला हे अफेक्ट करू शकतात काही अलर्जीज. अलर्जिक रिएक्शन्स काय होतात, माइल्ड पण असू शकतात आणि सिव्हिअर पण असू शकतात. तर काही काही अलर्जीज जेव्हा सिव्हिअर होतात तेव्हा जास्त प्रमाणात होतात, त्यावेळेला मग आपल्या जीवाला पण धोका असू शकतो. ज्यांना कुणाला काही अलर्जीज असतील, म्हणजे ची अलर्जी आहे, डस्टची अलर्जी आहे किंवा पेंटची अलर्जी आहे, काही खाण्यातली एनर्जी आहे, जिथे आपल्याला आपला नॅसल पेसेज किंवा रेस्पिरेटरी सिस्टम हा अफेक्ट होतो, त्यांच्यासाठी आहे अँटी अलर्जिक सिरप. याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर खूप इम्पॉर्टंट अशा काही जडीबुटी आहे, जसं की आवळा, तुळस, मुलेठी, वसा, गिलॉय, अमलताज, निशॉद, कंटकारी, सौंठ, दालचिनी, काळी मिरं, सनई आणि प्युअर हनी. तर ह्या सगळ्या स्पेशल न्यूट्रिशनल आयुर्वेदिक सप्लिमेंट असल्यामुळे इम्युन बुस्टिंग प्रॉपर्टी. तर अलर्जी जर का झाली, याचा अर्थ आहे की याला, जे आपल्याला इम्युनिटीला हे कुठेतरी अफेक्ट करतंय. अँटी अलर्जिक जर का तुम्ही घेतलं, तुमची इम्युन बुस्टिंग प्रॉपर्टी वाढेल, म्हणजे इम्युनिटी पण तुमची चांगली होईल. स्पेशली इम्युन बुस्टिंग सप्लिमेंट हे आपण याला म्हणू शकतो. दुसरं व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह इम्युन बुस्टिंग सप्लिमेंट अस्थमा पेशंट्स मध्ये. अस्थमा, जे अस्थमाचे जे पेशंट्स असतात त्यांना थोडाही पॉल्युशन झालं किंवा वेदर चेंज झाला, थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये त्यांना जास्त त्रास होतो. अस्थमा पेशंट्सला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. त्यांच्यासाठी पण हे अँटी अलर्जिक सिरप आहे. स्पेशली पॉल्युशन आणि काही अलर्जीजमुळे जर का रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, सायनुसायटिस, स्नीझिंग आणि रनिंग नोज, खूप सर्दी आहे, शिंका येतात आहे, नाकातनं पाणी वाहत आहे, काही अलर्जीज झाल्या सीझनमुळे, डस्टमुळे, अस्थमामुळे, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टम चांगलं ठेवायसाठी पण आपण अँटी अलर्जिक हे वापरू शकतो. 30 ml ज्यूस 30 ml पाण्यामध्ये घेऊन सकाळी आणि रात्री रिकामी पोटी हे आपण घेऊ शकतो.